ताम्हिणी घाटातील सुमारे 20 फूट खोल दरीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। मंगळवारी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान घाटातील महिंद्रा थार वाहनाचा अपघात झालेल्या परिसरात हा मृतदेह आढळून आलाय। माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दरी खोल असल्यानं SVRSS रेस्क्यू टीम कोलाड आणि शेलार मामा रेस्क्यू टीम भिरा माणगाव यांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला। मृत महिलेचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असून तिने लालसर रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगिन्स आणि निळ्या रंगाची ओढणी परिधान केली होती। तिच्या डाव्या हातावर स्टार आणि विंचूचे तर उजव्या हातावर राम आणि ओमचे टॅटू आहेत। महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही। तिचा मृत्यू अपघातामुळे झाला की घातपात करून मृतदेह दरीत फेकण्यात आला, या दोन्ही शक्यता पोलीस तपासतात। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। माणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत। माणगाव पोलीस ठाण्यातून आपल्याला कॉल आला की ताम्हिणी घाटामध्ये एका पॉईंटवरती एका महिलेचा मृतदेह दिसून येत आहे। तर आपण त्या ठिकाणी जाऊन सर्च ऑपरेशन करून त्या महिलेचा मृतदेह आपण तपासला असता ती महिला मृत अवस्थेत आपल्याला आढळून आलेली आहे। मृतदेह आपण बाहेर काढून रोजच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलेले साधारण 15 ते 20 फुटाच्या अंतरावरती रस्त्यापासून हा मृतदेह खाली आपल्याला तरी आढळून आलेला आहे। साधारण प्रथमदर्शनी ही एक ॲक्सिडेंट नसेल तर हत्या असल्याचा एक आपल्याला अँगल दिसून येतोय। तरीसुद्धा पोलीस प्रशासन असेल, फॉरेन्सिक टीम असेल, हे त्यांच्या परीने शोधकार्य चालू केलेलं आहे आणि पुढील तपास माणगाव पोलीस करत आहे।